स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीच्या माध्यमातून जे पोलीस भरतीचं जी परीक्षा घेण्यात आलेली होती भारतीच्या माध्यमातून, आणि त्याचा रिझल्ट मात्र अजून लागलेला नाही. परंतु येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आजचा शेवटची तारीख असणार आहे. आणि ही शेवटची तारीख ही डीव्हीची शेवटची तारीख आहे. जे इतर जे काही प्रशिक्षणाचं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, विद्यावेतन दिलं जातं, त्या संदर्भातील संपूर्ण पुणे येथे त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे. आणि 4 तारखेपर्यंत शेवटची डेट असणार आहे. यानंतर रिझल्ट 2 ते 3 दिवसामध्ये रिझल्ट लागेल. आणि त्यानंतर हा जो रिझल्ट किती लागणार आहे, स्कोअर किती येणार आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा मी काल टाकलेला आहे. तर आपण ते व्हिडिओ नसेल बघितला तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा सेफ स्कोअर जो आहे त्या स्कोअरच्या वर आहात का खाली आहे. त्याच्यापेक्षा कमी लागू शकते आणि जास्त लागू शकते असं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता ज्या वेळेला रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांकडे कागदपत्र डीबी साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी कागदपत्र नेमकी कोणती लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की आपण जे काम करतो आहे, आपण जे व्हिडिओ आपण बनवतो आहे किंवा तुम्हाला जे अपडेट देतो आहे, ते हे अपडेट फक्त टीआरटीच्याच म्हणजे टीआरटीच नाही तर इतर जेवढे काही मुद्दे असतात शैक्षणिक संदर्भातील, त्या सर्व गोष्टी तुम्ही जर माझे व्हिडिओ जाऊन बघितले जुने, तर त्यात फक्त एकच व्हिडिओ या टीआरटीच्या संदर्भातला नाही आहे. तुम्हाला शिक्षक भरतीचं दिसेल, पवित्र पोर्टलचं दिसेल, तुम्हाला पोलीस भरतीचं दिसेल, तुम्हाला एखाद्या फसवणूक केलेलं जे एखादं कॉलेज असेल, विद्यार्थी लुटमारी करत असेल तेही दिसत असेल, तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस दिसत असेल हायर एज्युकेशनचं, त्याचे आपण ऑनलाईन क्लास सुद्धा घेतोय. असे विविध तुम्हाला टॉपिक त्या ठिकाणी दिसतील. फक्त एकाच विषयावरती आपण काम करत नाही आणि व्ह्यूज साठी तर अजिबातच काम करत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण इतर सुद्धा तुम्हाला गोष्टी त्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल, त्यातून तुम्हाला समजेल की काम कोणतं चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की जो डीव्ही आहे तो डीव्ही आपले आदिवासी बांधव आहेत, आदिवासी विद्यार्थिनी आहेत, त्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे 10वी आणि 12वीची मार्कशीट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्यातून तुम्हाला जी काही तुमचा रिझल्ट लागलेला ते तुम्हाला मेल तर तुमच्याकडे असतेच, बरोबर. त्याच्यावर तुम्हाला ते ओटीपी आणि बाकी सर्व गोष्टी प्रिफरन्स वगैरे टाकायचे असते. नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे ते तुम्हाला पाहिजे. नंतर कागदपत्रामध्ये अजून कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे, तुम्ही एसटी आहात याचं कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर कास्ट सर्टिफिकेट झाल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. नंतर हे लक्षात घ्यायचं आहे, काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की सर कास्ट व्हॅलिडिटी तर नाही आहे परंतु पोच पावती आहे, आम्ही कास्ट व्हॅलिडिटी टाकलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीव्ही पर्यंत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे म्हणजे पाहिजे. आतापर्यंत तुमचं पोच पावतीवरती काम चाललेलं आहे, परंतु ज्या वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला ओरिजिनल व्हॅलिडिटी त्या ठिकाणी दाखवावं लागते. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश नाकारला जातो, तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. मग तुम्हाला वेटिंगवर ठेवलं जातं आणि त्याच्याकडे तुम्ही वेटिंगवर ठेवल्यानंतर तेच तुमचं नाव लिहून ठेवतात आणि पुढच्या वर्षी तुम्हाला मग पुन्हा 6 महिन्यात तुम्हाला बोलवतात, पुन्हा फोन करतात की तुमची व्हॅलिडिटी झाली असेल तर तुम्ही अप्लिकेशन करा. अशा पद्धतीने तुम्हाला संस्था त्या ज्या काही असतात, ज्या संस्थेला हे प्रशिक्षणाचं काम दिलं जातं त्या संस्था हे काम करत असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं आपण सर्वांना सांगू इच्छितो की व्हॅलिडिटी मस्ट आहे म्हणजे मस्ट आहेच, व्हॅलिडिटी पाहिजेच. नंतर व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला ते परत पाठवतात. नंतर 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. 1 वर्षाचं इन्कम चालेल का, तर त्या संस्थेवर डिपेंड आहे ते चालवतात की नाही, कारण रिजेक्ट पण होऊ शकतात. परंतु 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे आणि ते सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. नंतर केवायसी झालेला अकाउंट नंबर म्हणजे नॅशनलाइज बँकेचं पासबुक हे तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे, कारण त्यावरच तुमचे विद्यावेतन जे काही आहे 10,000 रुपये किंवा 12,000 रुपये आकस्मिक निधी आहे, हा सर्व 6 महिन्याचा विद्यावेतन हे तुमचं त्या अकाउंटला जमा होत असते डीबीटीच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुमच्याकडे केवायसी झालेला पासबुक असणं गरजेचं आहे. फोटो तुम्हाला पाहिजे आहेत पुन्हा. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे, हे कागदपत्र असावे लागतात. आता राहिला मुद्दा की काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना की रिझल्टच्या संदर्भात. विद्यार्थी मित्रांनो, मी कालच व्हिडिओ त्यात म्हणजे माहिती दिलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून तुम्ही फोन करा, अपडेट ग्रुपला शेअर करा, म्हणजे मला तरी कळेल की नेमकं काय ते बोलत आहेत. कारण ते काहीचा फोन उचलत तर पटकन कट करतात, उद्धट उत्तर देतात, म्हणतात वारंवार फोन करू नका.
ते सांगतात की लवकरच लावू, डीबी नंतर लावू, असे वेगवेगळे विद्यार्थ्यांना वेगवेगळे उत्तर देतात. मग त्यावरून तुम्ही नेमकं काय सांगणार तुम्ही विचार करा. तुम्ही स्वतः फोन करा, माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः टीआरटीला फोन करा आणि विचारा की नेमकं उत्तर काय देतात ते, आणि त्यानंतर ग्रुपला शेअर करा की सर मी फोन केलेला आहे आणि ते असं असं म्हणत होते. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल. मी इतर जे ग्रुप आहेत आपले त्यांना सुद्धा टाकतोय. आपले 5 ते 6 हजार विद्यार्थी त्या ग्रुपला आहेत, वेगवेगळे 3-4 ग्रुप्स आहेत आपले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आता तरी लागेल, आता तरी लागेल, आता तरी लागेल, परंतु अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही. आता 4 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. नक्कीच तो रिझल्ट लागेल, कारण आता कोणतीच कामं टीआरटीआयकडे नाहीत विद्यार्थी मित्रांनो. ही सर्व कागदपत्रे मी जे काही सांगितलेले आहे हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असू द्यात, कारण आता लवकरच रिझल्ट लागेल आणि तुमचा डीव्ही सुद्धा येत्या याच वीकमध्ये सुद्धा सुरू होऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट लागल्याबरोबर एका वीकमध्ये या सर्व गोष्टी होईल. आणि डीबी नेमका कुठं होणार आहे हे जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हाच आपल्याला समजणार आहे. आताच ते आपल्याला समजणार नाही. त्यामुळे या सुद्धा गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ग्रुपला जॉईन व्हा. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी माझा नंबर त्या ठिकाणी आहे, मला मेसेज करा, फोन करू नका. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.